वसलेल्या नगर परिषदेच्या इलेक्शन संदर्भात आपण जी कोपरा सभा घेतलेली आहे त्या सभेसाठी आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय बाळासाहेब इथे उपस्थित आप्पा काका नगरसेवक पदाचे 2 नंबर वार्डाचे उमेदवार रोहित दळवी कोमलताई सदामते आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संजीवनी टीचर मॅडम यांच्या प्रचारात जे आपण सभा घेतलेली आहे त्या सभेसाठी आपण सर्व उपस्थित माता बहिणी पत्रकार बंधूंनो, पोलीसमध्ये इलेक्शन आचारसंहिता लागली त्यावेळी सगळीकडे चर्चा झाली, विरोधक सुद्धा घरातून बाहेर निघले. पण विरोधकांची अडचण असा की सांगायचं काय, आपण आत्तापर्यंत काय काम केलेलंच नाही, मग करायचं काय. मग कुठं तर काय तर ज्याला काही अर्थ नाही गोष्टीला त्या गोष्टीचे विषय मुद्दा कुठला काढायचा तर जागेचा काढायचा. प्रत्येक इलेक्शनला काका आपण बघतोय जागेशिवाय यांच्याकडे काही मुद्दा नाही. साहेबांनी जागा घेतली ह्या नावाचा त्याने आजपर्यंत जो गैरप्रचार केला आहे. मी मागल्या नगरपालिका इलेक्शनच्या वेळी सुद्धा बोललेलो की जागा घेतली पण त्या जागेचं केलं काय. वडूच्या सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी तिथं कॉलेज बांधलं आणि त्या कॉलेजमध्ये आज आपली मुलं गोरगरिबांची मुलं शिकली. कुणाच्या फीची अडचण असेल तर साहेबांनी मोठ्या मनात त्यांची फी माफी केली, ती आज इंजिनियर झाली. त्यांची कुटुंब कायमस्वरूपी म्हणजे त्यांचा परिवार स्थिर झाला. हे चांगलं काम फक्त पतंगराव कदम साहेब करत होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपले लाडके आमदार विश्वजित कदम साहेब करत आहेत. पोलीसमध्ये इरिगेशनची स्कीम जी बंद पडलेली होती ती साहेबांनी चालू केली. आज व्यापारपेठ जी फुललेली दिसते, भरलेली भरगच अशी दिसते आपल्या पोलीसची व्यापारपेठी चर्चा बऱ्याच ठिकाणी होत्या. त्याचं कारण काय आहे तर कारण असं आहे की जी इरिगेशनची स्कीम जी बंद पडलेली ती साहेबांनी चालू केली आणि त्या स्कीम चालू केल्यानंतर आपली शेती पिकली, बागायतदार शेतकरी सुधारला, पिकाचं उत्पन्न वाढलं, माणसांच्याकडे गोरगरीब शेतकऱ्यांच्याकडे पैसे आले आणि व्यापारपेठ चालली. ह्याचा पोलीसचा विकास त्यामुळे झाला. मग असं सगळं काम करणारे आपले बाळासाहेब आहेत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. विरोधकाकडे काही नाही, याचं भूलथापा द्यायच्या आणि इलेक्शन आले की घरातनं बाहेर पडा, इलेक्शन झाले की घरात जाऊन झोपायचं, ह्याच्या पलीकडे काही उद्योग नाही. आणि इलेक्शन असो नसो सर्वसामान्यांच्या अडचणीसाठी बाळासाहेब कायम तत्पर आहेत. कुठलंही काम घेऊन जावा. मला